हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मस्त असे मक्काचे धपाटे बनवते. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी मक्का घेतलेला आहे. तर त्या मिक्सरमध्ये काढायच्या. 1 वाटी मक्का आणि 4 हिरवी मिरची घेतलेली. मी तिखट मिरची आहे काळी, तर 4च घेतलेली मी. तर खूप तिखट असते ती. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मी 1 चम्मच थोडंसं जिरं. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं, एकदम मस्त बारीक असं. खूप छान लागतात धपाटे मक्काचे. हे बघा असं मस्त बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी पीठ बनवते. तर त्यासाठी मी इथं 3 पीठं घेतलेले आहे. एक ज्वारीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी, असं आपलं 3 पीठ इथं मी वापरलेले आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा. खूप छान लागतो आहे. आणि इथं माझ्याकडं ना पालक होती, तर मी ती पण याच्यात टाकून दिली. थोडीशी पालक होती माझ्याकडं. खूप छान लागते असं मिक्स धपाटा, असं याच्या काय म्हणतो ना, मक्काच्या धपाट्यामध्ये असं मिक्स पालक भाजी किंवा मग पत्तागोबी एकदम बारीक किसून खूप छान लागते. मी पत्तागोबीची पण केलेली आहे. दुसऱ्या वेळेस नेक्स्ट टाईम तुम्हाला ते पण दाखवेल. तर इथं मी पालक टाकलेले आहे चिरून बारीक. आणि त्याच्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ आणि जे आपण वाटण काढलेलं होतं का, ते पण याच्यात टाकून द्यायचं. आणि एकदम व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळं असं व्यवस्थित मिक्स होईल. आणि मस्त भिजवून घ्यायचं. तर इथं मी भांडं थोडं भरलेलं होतं मिक्सरचं, त्याच्यातच पाणी टाकलं. आणि पाणी एवढं लागलं नाही, कारण की आपलं ते मक्काचं हे पण ओलसर होतं ना. आणि मग मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं मी, तेवढंच पाणी मला लागलेलं भिजवायला, एवढं लागलं नाही. असं घट्टसर गोळा करून घ्यायचा, हे बघा. आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे गोळे करून तुम्ही हवे तेवढे याचं म्हणजे छोटे किंवा एकदम मोठे धपाटे तुम्ही जसे तुम्हाला असं पाहिजे असेल तेवढे तुम्ही करू शकता. किंवा छोटे तळहातासारखे किंवा प्लॅटीसारखे मोठाले कसेही करू शकता. इथं मी थोडेसे असे प्लॅटीसारखे थोडेसे तळहातापेक्षा मोठे केले, थोडेसे मस्त असे थापून घेतले. कॉटनचा रुमाल घ्यायचा. इथं मी हात रुमाल वापरलेला आहे मस्त असं. आणि वरून तीळ लावायचं. 1 होल पाडलेला मी. 1 पाडा तुम्ही 4 पाडा, जेणेकरून लवकर पटकन होईल. असं 3-4 जर पाडले ना पटकन, असं मग तेल टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. हे बघा इथं मस्त असं खाली तेल टाकायचं. आणि त्याच्यानंतर परत त्या होलायमध्ये तेल टाकलं ना, पटकन होतं आहे. खूप छान इझी पटकन शिजते आपलं धपाटं. हे बघा, मला ही बाजू तर खूप आवडते. एकदम खूप छान अशी मस्त लालसर होते ही बाजू. आणि जी खालची बाजू असते का, ती आपण वरची जे आपण असं थापतो का, ते आपले बोटाची छाप उमटतात. मला ही बाजू खूप छान आवडते. प्रत्येक धपाट्याची ही बाजू खूप छान होते. हे बघा मस्त असं तीळ लावायचे. खूप छान लागते मक्काचे धपाटे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि नक्की मक्काचे धपाटे नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतं असं पालक टाकून किंवा मग पत्तागोबी टाकून खूप छान लागतं. हे बघा असे सर्व एक एक करून आपल्याला इथं सर्व असे भाजून घ्यायचे मस्त असे खरपूस. हे बघा तयार आहे इथं आपले मक्काचे धपाटे. मस्त श्वाससोबत खा किंवा लोणच्यासोबत खा, दह्यासोबत खा, कशासोबतही खा, पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात.